हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. 29 जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमा आपल्या गुरूंना समर्पित आहे आणि आपले गुरु आहेत स्वामी समर्थ महाराज. या दिवशी जेवढी जास्तीत जास्त होईल तेवढी स्वामी समर्थ महाराजांची सेवा करा. स्वामींना या दिवशी सगळ्यांनी गुरुपद नक्की द्या आणि या दिवशी स्वामींना आपल्याला गुरुदक्षिणा द्यायची आहे. आपल्याला स्वामींना गुरुपद कशा पद्धतीने द्यायचं आहे, कोणती आपल्याला स्वामींना गुरुदक्षिणा द्यायची आहे, यावर आपल्या चॅनलवर व्हिडिओ आला आहे. खाली जाऊन तुम्ही बघू शकतात. हा दिवस आपल्या स्वामी भक्तांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. सर्व स्वामी भक्तांनी आपल्या स्वामींना गुरुपद नक्की द्यायचं आहे. म्हणजे आपल्या स्वामींची आपल्यावर अखंड कृपा राहणार आहे. दरवर्षी स्वामींना गुरुपद दिलं जायला पाहिजे आणि गुरुदक्षिणा दिली जायला पाहिजे. तर त्याच पद्धतीने आपल्याला या दिवशी म्हणजे आपल्या महाराजांची आपण सेवा करणार आहोत. त्यासोबतच आपल्याला या दिवशी गाईला म्हणजे गोमातेला एक वस्तू खाऊ घालायची आहे. आपल्याला माहिती आहे गोमातेच्या उदरात 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. आता 33 कोटी देवी देवतांचं आपण सेवा करू शकत नाही किंवा इतकं पुण्याचं फळ आपल्याला मिळणार नाही. परंतु जर या दिवशी आपण गोमातेला एक वस्तू खाऊ घातली तर त्याचं फळ म्हणजे 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. तर तोच आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे. तर या दिवशी आपल्याला गोमातेला कोणती वस्तू खाऊ घालायची आहे, कोणत्या वेळेला खाऊ घालायची आहे, ती वस्तू खाऊ घालणं शक्य नसेल तर काय करायचं याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. गोमातेच्या उदरात 33 कोटी देवी देवतांचा वास असतो आणि जेव्हा आपण गोमातेला एखादी वस्तू खाऊ घालतो तर त्यानंतर तिचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. तर या दिवशी गोमातेला फक्त वस्तू खाऊ घालायची नाही, तिची विधिवत पूजा सुद्धा करायची. कशा पद्धतीने करायची? आता सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे ताई आमच्याकडे गाय आम्हाला दिसत नाही. आता मोठमोठ्या शहरांमध्ये गायच दिसत नाही. पूर्वीच्या काळी गायींचा म्हणजे असा कळपच्या कळप जायचा, भरपूर गायी दिसायच्या. आता गायी दिसत नाही. तुम्हाला गाय नसेल दिसत, तुमच्याकडे गाय उपलब्ध नसेल, काय करायचं ते पुढे सांगते. आता तुम्हाला गाय जर अवेलेबल असेल म्हणजे गायीच्या गोठ्यात जर तुम्हाला जाणं शक्य असेल, आता बऱ्याच ठिकाणी गायीचा गोठा असतो, तिथे जायचा तुम्ही प्रयत्न करा. आता तुम्हाला आधी मी ते सांगते. आता तुम्ही सकाळी जाऊ शकतात किंवा सायंकाळी जा. तर काय करायचं, सकाळी गायीच्या गोठ्यात जायचं आणि गेल्यानंतर तुम्हाला पाणी न्यायचं आहे. पाणी न्यायचं आणि गायीच्या दोन्ही पायांवर तुम्हाला पाणी टाकायचं आहे. अगदी कमी टाका, जास्त टाकू नका, कारण एकदम पाणी टाकलं तर ती घाबरते, म्हणजे ती आपल्याला घाबरते आणि आपण तिला घाबरतो. तर थोडंसंच पाणी टाका. त्यानंतर हळद कुंकू अक्षता तिच्या पायांवर तुम्हाला टाकायचं आहे. फुलं असतील तुमच्याकडे, फुलं तिला अर्पण करा. तिची विधिवत तुम्हाला पूजा करायची आहे, कारण तुम्ही तिची पूजा करायला ती करू देणार म्हणून पायांवर तरी टाका. आपल्याला तिच्या चरणांवरच डोकं ठेवायचं आहे. म्हणजे नमस्कार करताना लांबूनच करा, जवळ जायचा प्रयत्न करू नका. आणि त्यानंतर तुम्हाला गायीच्या शेपटीमध्ये खूप म्हणजे खूप आशीर्वाद असतात. तर या दिवशी गायीच्या शेपटीला हात लावायचा प्रयत्न करा. तुम्ही जर गायीच्या शेपटीला या दिवशी हात लावला तर गोमातेचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे. तुम्हाला खूप भरभरून आशीर्वाद मिळतील, तुम्हाला कशाचीच कमतरता भासणार नाही. तर गायीला तुम्हाला म्हणजे तिच्या शेपटीला अगदी हळूच हात लावायचा आहे आणि तिच्या पाठीवरून सुद्धा हात फिरवा. आणि यानंतर तुम्हाला गायीला एक पोळी करायची आहे, म्हणजे घरूनच हे सगळं न्यायचं आहे. तुम्हाला एक पोळी घ्यायची आणि ताजी पोळी करायची. रात्रीची पोळी उरली ती मी खाऊ घालते तसं करायचं नाही. ताजी कणिक मळायची आणि पोळी करायची आणि त्या पोळीला तूप लावायचं आहे. तुमच्याकडे जर गाईचं तूप असेल तर अतिशय उत्तम, नसेल तर दुसरं तूप तुम्ही लावू शकता. कमीत कमी म्हशीचं घ्या, एकदम ते डालडा तूप घेऊ नका. तर तूप लावायचं छानपैकी. देवांचं तुमच्याकडे तूप असेल गाईचं ते पण चालेल, तूप लावायचं. आणि त्यावर तुम्हाला तुमच्याकडे हरभऱ्याची डाळ असेल, जिला चणा डाळ म्हणतात, ती भिजवलेली असेल ती पण चालेल किंवा कच्ची पण चालेल, म्हणजे अशी साधी सुद्धा ती डाळ खाते. जशी तुम्हाला न्यायची तशी नाही. त्यावर ती डाळ ठेवायची आहे, थोडीशी टाकली तरी चालेल. आणि ती पोळी तुम्हाला गाईला खाऊ घालायची. आणि गाईला ती पोळी खाऊ घातल्यानंतर तिथे बसून किंवा तुम्ही उभे राहून सुद्धा गाईचा मंत्र म्हणू शकता. तुम्हाला स्क्रीनवर फ्लॅश होत असेल तो मंत्र तुम्हाला 11, 16, 21 वेळा, 51 किंवा 108 वेळा तो मंत्र म्हणायचा आहे. अशा पद्धतीने
तुम्हाला या दिवशी गोमातेची सेवा करायची. तर या दिवशी शक्य असेल तर नक्कीच तुम्ही गोमातेची अशा पद्धतीने सेवा करा. आता राहिला प्रश्न, तर आमच्या घराजवळ गायच नाही, म्हणजे आम्हाला गोठा पण नाही जवळ, आम्ही काहीच करू शकतो, तरी सुद्धा आम्हाला गायीची सेवा करायची आहे. तर बघा, आपल्या घरात गायीची मूर्ती असते, नसेल तर तुम्ही आत्ताच घेऊन या. गोमातेची तिच्या वासरासोबत मूर्ती असणं सुद्धा आपलं तेवढंच घरात गरजेचं आहे. कारण आपण, मी जसं सांगितलं, गाय आता उपलब्ध होत नाही, दारात कधीच येत नाही, त्यामुळे आपल्या देवघरातही गाय आणि तिचं वासूर हवं. तर एक मूर्ती तुम्ही साधी आणली, पितळी तरी सुद्धा चालेल, चांदीचीच हवी असं काही नाही. पितळी मूर्ती आणा, ती ठेवा आणि तिला तुम्हाला मी जे काही सांगितलं पोळी खाऊ घालायची आहे. आणि त्यानंतर त्या पोळीचं काय करायचं, तर ती पोळी तुम्ही त्यानंतर थोडा वेळ तिच्याजवळ ठेवा. त्यानंतर तुमच्या खाली कुत्रे येत असतील बघा, तर कुत्र्यांना खाऊ घातलं किंवा मांजर असेल कोणी असेल त्यांना दुसऱ्यांना खायला दिलं तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. अशा पद्धतीने तुम्ही घरी सुद्धा म्हणजे असं करू शकतात. म्हणजे गायीची सेवा करा. तुमच्याकडे गायीची मूर्ती आहे, त्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 11 वेळा, 16 वेळा, 21, 51 किंवा 108 वेळा जप करत करत तुम्हाला गायीचा अभिषेक करायचा आहे. आपल्याला माहिती आहे की बाळकृष्ण होते, म्हणजे भगवान श्रीहरी, म्हणजे भगवान कृष्णांना गाय अतिशय प्रिय होती, गायीसोबत ते खेळायचे, म्हणून आपल्याला भगवान विष्णूंचा मंत्र म्हणत गायीचा अभिषेक करायचा आहे. अभिषेक केल्यानंतर गायीला एक फूल अर्पण करा. छानपैकी तिचं तुमच्याकडे काही नैवेद्य असेल, म्हणजे दूध साखरेचा नैवेद्य दाखवा किंवा काही गोडाचा दाखवायचा असेल तो सुद्धा तुम्ही दाखवू शकता. अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला गायीला या दिवशी ही वस्तू अर्पण करायची, म्हणजे पोळी खाऊ घालायची. तर तुम्ही करून बघा, या दिवशी गायीची सेवा नक्की करा. गोमातेच्या उदरात 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद असतो. एक दिवस तरी, म्हणजे वर्षातनं एक दिवस तरी आपल्याला तिचा आशीर्वाद प्राप्त होईल. कारण गुरुपौर्णिमा हा गुरु आणि शिष्याचा दिवस आहे. तशाच पद्धतीने आपली जी गोमाता आहे ती सुद्धा आपली गुरु आहे, म्हणजे 33 कोटी देवी देवता तिच्यात वास करतात, तर ते सुद्धा आपले गुरु आहेत. तर आपल्याला म्हणजे गोमाता सुद्धा आपली गुरुच्या जागी आहे, म्हणून वर्षातनं एकदा तरी तिची अशा पद्धतीने विधिवत पूजा व्हायला पाहिजे. तर तुम्ही नक्कीच प्रयत्न करा किंवा घरच्या घरी सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. तर बऱ्याच गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. आता महिलांचे जर या दिवशी पिरियड्स आले तर तुम्ही काहीच करू शकत नाही. तर घरात कोणी असेल त्यांना सांगा किंवा नकाच करू, मग तुम्ही काहीच करू शकत नाही. फक्त तुम्ही म्हणजे मनातल्या मनात जे काही मी सांगितलं आहे, स्वामींचं नामस्मरण, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, स्वामींचं नामस्मरण दिवसभर करता. स्वामींचं नामस्मरण करायला आपल्याला कोणी रोखू शकत नाही. पिरियड्समध्ये सुद्धा आपण स्वामींचं नामस्मरण करू शकतो. ही सेवा तरी तुम्ही पिरियड्स असतील तुमचे गुरुपौर्णिमेला तर नक्कीच तुम्ही ही सेवा करू शकता. आणि पिरियड्स आले तर काही हरकत नाही, गुरुपौर्णिमा गेली, प्रत्येक गुरुवार म्हणजे महिन्याला 4 गुरुवार येतात, गुरुवारी महाराजांची सेवा करा. आपल्या गुरुची सेवा आपण दर गुरुवारी करायला पाहिजे. पण आपण काय करतो, फक्त गुरुपौर्णिमा आली, व्हिडिओ आला, लगेच गुरुपौर्णिमेला वेळासारखं सेवा करायचं, असं करायचं नाही. दर गुरुवारी आपल्या गुरूंची सेवा ही व्हायलाच पाहिजे आणि गुरुपौर्णिमेला आवर्जून सेवा करायची असतात. तो दिवस आपल्या गुरूंना समर्पित असतो म्हणून. परंतु दर गुरुवारी सुद्धा महाराजांची सेवा करायला विसरू नका. सगळ्या सेवा करत असताना आपल्या महाराजांना कधीही विसरायचं नाही, ही गोष्ट लक्षात ठेवायची. कारण महाराजच आहेत जे आपले भोग संपवणार आहेत. आणि आपल्याला जेव्हा दुःख संकट येतं तेव्हा कोणताच देव आपल्याला तारून देत नाही. तारून देणारा असतो तो फक्त आपला गुरु, आपले स्वामी समर्थ महाराज आपले भोग दूर करतात आणि आपल्याला कोणत्याही दुःख संकटातनं ते असं बाहेर काढत असतात. म्हणून आपल्या गुरुची सेवा करणं आपल्याला गरजेचं आहे. आणि सेवा करणार तर नक्कीच तुम्हाला अनुभव येणार आहे, सेवा केल्याशिवाय अनुभव येणार नाही. तर बरंच मी तुम्हाला सांगितलंय, काही सांगायचं राहिलं असेल, समजलं नसेल, मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाज लाईफस्टाईल या फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो नक्की करा. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय आणि श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.